हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 13 जानेवारी वार सोमवार आणि आज आलेली आहे भोगी। तर या भोगीच्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि या शाकंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो। मकर संक्रांत हा वर्षातला पहिलाच सण असतो आणि त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं। यावर्षी योगायोगाने या भोगीच्याच दिवशी वर्षातली पहिलीच पौष पौर्णिमा सुद्धा आलेली आहे, त्यामुळे या सोमवारच्या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी पवित्र नदी स्नान करणं हे शुभ मानलं जातं। तसेच या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांची पूजा करून त्यांना जल अर्पण केलं जातं। या दिवशी जर आपण सूर्यदेव आणि चंद्रदेवांची पूजा केली तर सर्व दुःख आणि पापापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते असं म्हटलं जातं। तर या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते। याचं कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो आणि त्यामुळे देवतांची या दिवसांची सुरुवात होत असते। धार्मिक मान्यतेनुसार असं देखील सांगितलं जातं की या दिवशी स्वर्गाची दारं उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य, दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, तर तुम्ही हा उपाय आज भोगी दिवशी किंवा उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। तर तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू। त्यामुळे घरातील भांडणं, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, भोग नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, भोगीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट, भोग, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ज्या घरामध्ये हा एक उपाय संध्याकाळी केला जाईल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करतो, कारण या दिवशी जर माता लक्ष्मीची पूजा केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते, कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही। घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जर घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील तर आपल्या घरामध्ये नक्कीच दोष आहेत। मग हा दोष पितृदोष असू शकतो, वास्तुदोष असू शकतो किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा आपल्या वाईट कर्माचे भोग सुद्धा आपण भोगत असू शकतो। आणि म्हणूनच जर आपण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती दिवशी किंवा किंक्रांती दिवशी किंवा तिन्ही दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही ही एक वस्तू कापुरासोबत जाळली तर नक्कीच घरातील सर्व दोष, अडचणी दूर होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तसेच घरामध्ये लहान मुलं असतील, सतत चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मोठी मुलं आहेत, भरपूर शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं-मुली असतील पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल, तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही आज सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला जर आज करणं नाही शक्य झालं
तर तुम्ही हा उपाय उद्या मकर संक्रांतीला सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, काहीच हरकत नाही। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, किंवा तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। तर पहा, आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे। घराचा मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे। तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे। तर बघा, आज पौर्णिमा सुद्धा आलेली आहे भोगीच्याच दिवशी, आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये एकदा तरी येत असते। आणि जेव्हा घराच्या मुख्य दरवाजावरती असा दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी प्रवेश करत असते आणि प्रसन्न राहते। म्हणून सर्वप्रथम दिवे लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पणती किंवा कापूर जाळण्याचा भांड तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। तांदळावरती 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसरी कापूर तुमच्याकडे असेल तर अवश्य घ्या। भीमसरी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कोणताही कापूर तुमच्याकडे असेल तर त्याच्या 5 कापराच्या वड्या तुम्हाला यावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा यावरती ठेवायचा आहे। जो दालचिनीचा तुकडा आपण मसाल्यामध्ये वापरतो, पण तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी ही दालचिनी अतिशय महत्त्वाची असते। तर सोमवारच्या दिवशी दालचिनी घरामध्ये जाळणं हे खूप शुभ मानलं जातं। तर तुम्ही मकर संक्रांतीला सुद्धा दालचिनी ही जाळलं तर त्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। म्हणून एक छोटासा दालचिनीचा तुकडा या कापरावरती तुम्हाला ठेवायचा आहे। चिमूटभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं काळे तीळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत। उतरवत असताना वाईट भोग, वाईट कर्म दूर होऊन सुखाचे दिवस येऊ द्या असं म्हणून तुम्हाला हे तीळ सर्वांवरनं उतरवून घ्यायचे आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे तीळ घेण्याची गरज नाही। एकाच व्यक्तीवरनं तुम्हाला चिमूटभर तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर या कापरावरती तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। जो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य होईल त्या मंत्राचा जप करा। यानंतर हे कापराचं भांड तिथून उचलून देवघरासमोरून तुम्हाला काही वेळाने उचलायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन तुम्हाला जायचं आहे। आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडला ठेवलं तरीही चालेल। तर बघा, पण जर तुम्हाला शक्य असेल तर जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्यावरती मधोमध हे भांड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते भांड तिथेच ठेवायचं आहे आणि या मंत्राचा कंटिन्युअसली जप करत राहायचं आहे। हे भांड थंड झाल्यानंतर तसंच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते डस्टबिन मध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल। तर हे भांड तुम्हाला पुन्हा तसंच घरामध्ये आणू नका। अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत किंवा उद्या मकर संक्रांतीला रात्री 12 वाजेपर्यंत, किंवा तुम्ही हा उपाय किंक्रांती दिवशी सुद्धा करू शकता आणि हा उपाय तुम्ही 3ही दिवशी केला तरीही चालेल। सांगितलेला हा एक उपाय तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी, वाईट भोग, वाईट कर्म, दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुखाचे दिवस हे नक्कीच येतील। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।